ज्या सूर्याला उन्हाळ्यात म्हणजे आपण अगदी भीतो, त्याचा तिटकारा करतो, असं वाटतं बस रे बाबा, त्या सूर्याचं जे आहे हिवाळ्यात आपण आतुरतेने वाट पाहत असतो. म्हणजे बघा ना, यातनं आपल्याला काय कळतं की दिवस एकसारखे नसतात. सुखाचे असू द्यात किंवा दुःखाचे असू द्यात, दिवस बदलतात. फक्त काय तर थोडी कळ काढावी लागते, थोड्या झळा सोसाव्या लागतात. दुःख असेल तर सुख येतंच, आणि सुखही आलं तरी जास्त म्हणजे मातायचं नसतं, कारण कधी आयुष्यात दुःख येईल हे सांगता येत नाही. सो निसर्गाच्या ह्या नियम सर्वांनाच लागू आहे, आपल्याला निसर्गाला. सो चला आता मस्त असा सकाळचा व्ह्यू एन्जॉय करून झाला माझा. फक्त 5 मिनटं तरी मी या खिडकीत बसते आणि छान हा व्ह्यू जो आहे असं डोळे भरून पाहते. अंगावर सूर्याची मस्त कोवळे किरणं घेते. आणि चला बॅक टू रुटीन. आणि आता ना जरा उलटं केलंय आज. मला ना रोज सूर्योदयाचा हा जो व्ह्यू असतो तो पाहायला आवडतो. त्यामुळे ना मला अशी एक वेगळीच एनर्जी शरीरात म्हणजे जाणवते, एक वेगळाच उत्साह येतो. आणि तीच एनर्जी, तोच उत्साह तुमच्याही वाट्याला यावा म्हणून जो आहे आधी सूर्योदयाचा मस्त असा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर केला. आणि आता काय रुटीनची जी कामं आहेत ती शेअर करते आहे. सो कालच जी आहे जी चणे असतात व्हाईट कलरचे काबुली चणे, ते भिजायला टाकले होते. आणि त्याचंच जे आहे आज मस्त काय छोले बनवणार आहे. आरोहीचं म्हणणं होतं छोले भटुरे बनवून दे, पण आता आरोहीची म्हणजे प्रॅक्टिस चालू आहे स्कूलमध्ये ॲन्युअल डेची, आणि दिवसभर उन्हात राहावं लागते तिला. म्हटलं नको विनाकारण ऑइली काहीच नको, तर बोलली पुरी तरी दे. म्हटलं भटुरे नाही मिळणार, पुरी नाही मिळणार, पोळी पाहिजे असेल तर मी छोले बनवते, नाही तर तेही बनवत नाही. सो कसं तरी तिने मान्य केलं, आणि इथे जे आहे मी छोलेच बनवते आहे. प्रिपरेशन जी आहे मी रात्रीच करून ठेवली होती, कारण अशा काही थोड्या वेगळ्या भाज्या करायच्या म्हटलं म्हणजे थोडा जास्त एफर्ट्स लागतो, सोबत वेळही लागतो. रात्री जरी मी चणे भिजायला टाकले होते तरी सकाळी कुकरला लावा, किंवा टोमॅटो वगैरे जास्त लागतं, कांदा जास्त लागतो, आणि ह्या गोष्टीतनं बराच वेळ जातो आणि धावपळ होते. आणि मग होतं काय, मी हे स्वयंपाकातच राहते आणि आरूसोबत जे आहे तेवढं मग सकाळी सकाळी मला वेळ घालवता येत नाही, किंवा कम्युनिकेशन जास्त होत नाही. आणि आरोही सकाळी 6:15ला घरातून बाहेर पडले की 4:30लाच घरी येते. मग दिवसभर ना माझ्या मनात तेच राहते की आपण आरोहीसोबत छान बोललो नाही, किंवा म्हणजे असतं ना ते एक मनाला लागलेली हुरहुर की आज तिचा लाड केला नाही किंवा मिठीत घेतलं नाही, कारण वेळ नाही मिळत. जर जास्तच कामांमध्ये वेळ गेला असो, 4:30 वाजेपर्यंत मला वाट पाहावी लागते मग तिची. त्यामुळे रात्रीच सर्व जी आहे प्रिपरेशन करून ठेवली होती, म्हणजे कसं सकाळी पटपटपट जे आहे स्वयंपाक करता येईल. आणि तिच्या वाट्याचा जो वेळ आहे, म्हणजे तिच्या कशाला आमच्या दोघींचा एकमेकांसाठी जो वेळ आहे तो मी एकमेकींसोबत जे आहे म्हणजे घालवू शकू. कारण बरंच काही असतं बोलायचं, सांगायचं तिला मला, आणि त्यासाठीच मग जे आहे हा जो सकाळचं जरा कामांचं रुटीन आहे तो मी पटपटपट आटोपण्याचा जो आहे प्रयत्न करते. सो छोले इथे बनवते आहे अगदीच सिंपल पद्धतीने. मी बऱ्याचदा आय थिंक तुमच्यासोबत शेअरही केलेला आहे ही रेसिपी. अगदी म्हणजे कांदा बारीक चॉप करून घेतला, टोमॅटोही तसंच, आणि कढईत जिरं मोहरी जिरं तडतडलं की त्यामध्ये मस्त लाल मिरची टाकल्या, थोडासा हिंग टाकला, आणि त्यानंतर मग कांदा वगैरे छान लालसर होईस्तोवर भाजून घेतला. आणि त्यानंतर त्यामध्ये घातलं टोमॅटो. मसाले वगैरे मी फार तर यूज करतच नाही, इग्नोरच करत असते. खूपच एखाद्या वेळेस खावंसी वाटली महिन्यातून एकदा किंवा दोनदा जे आहेत मी अशी भाजीमध्ये मसाले घालत असते, कारण त्याचीही चव जी आहे सर्वांना मिळायला पाहिजे. आणि ज्या दिवशी ना म्हणजे आरोहीचं फेवरेट काहीतरी बनणार असतं, त्या दिवशी आरोहीनं अशी पटपटपट रेडी होते आणि नुसती जी आहे किचनमध्ये एरझार करत राहते, बनलं का बनलं का बनलं का. आणि आज तर फक्त एवढीच फोडणीच तयार केली, तर त्या स्मेलच तिला इतका आवडत होता की मम्मा कर न, या स्मेलनीच मला भूक लागली. आणि म्हणून जे आहे तिचं येणं जाणं चालू होतं. आणि कोरडे मसाले म्हणाल तर तिखट, हळद, मीठ आणि गोडा मसाला घातला, जिरेपूड धनेपूड टाकले, आणि एक आलूनं असं कुस्करून टाकते, म्हणजे ग्रेव्ही कशी मस्त घट्टसर येते आणि चवही खूप मस्त येते यामुळे. आणि छोले बनवायचे म्हटलं तर आमच्याकडे ना 2 चॉईस आहेत. आरोहीला चटपटीत आवडतं, त्यामुळेच जे आहे बघा मी छोल्यांमध्ये आता चाट मसाला थोडासा ॲड केलेला आहे. आणि आरोहीच्या पप्पांना ना असं चाट मसाला वगैरे म्हणजे आंबट वगैरे असं फारसं आवडत नाही, त्यांना सर्व असं झणझणीत आवडतं. पण आमच्याकडे कसं आहे म्हणजे मुलांच्या चॉईसच जे आहे जास्त बनत असतं, आणि आम्ही खाऊनही घेतो. सो चला आता छोले बनवून तयार आहेत, आणि इथे आरोहीचा टिफिनही मी पॅक केलेला आहे.
आरोहीचे पप्पा नसले ना आमचं अगदी वेळेवर होतं आणि बस यायच्या 5 मिनिटं आधी आम्ही रेडी असतो. पण ते असले तर माहीत नाही का म्हणजे आम्ही फारच बिंदास असतो, कारण माहीत असतं ते खाली बसलेले आहेत, आपण वेळेवरही खाली गेलं तरी ते बस थांबवतील. त्यामुळे आम्ही जरा फारच म्हणजे हळूहळू आटोपतो. सो चला आता आरोही गेली स्कूलला, वर आले आणि आज ना खूप दिवसानंतर पोहे बनलेत. म्हणजे आमच्याकडे आठवड्यातून 3दा तरी पोहे होतात, कारण सर्वांनाच फार आवडतात. पण यावेळेस पहिल्यांदा असं झालं की 8 दिवस होऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे ना म्हणजे पोहे आज जरा जास्तच खास वाटत आहेत. आणि चाट मसाला घातला सोबत, जो एव्हरेजचा छोले मसाला असतो ना तोही घातला, त्यामुळे भाजीची चवनं जरा जास्त छान झाली होती. सुगंध तर घरभर दरवळला होता. आणि तसंही आज आम्हाला बाहेरही जायचं आहे. सो जास्त वेट न करता अगदी 10 वाजताच जे आहे आम्ही जेवायला घेतलेलं आहे. बाहेर जायचं आहे कारण म्हणजे पिहूच्या ॲडमिशनचं चालू आहे. सो आता ॲडमिशन ओपन झालेले आहे स्कूलमध्ये. सो 1-2 स्कूलमध्ये गेलोत आम्ही. आरोहीच्या स्कूलमध्येच ॲडमिशन करायचा खरं तर विचार होता, पण आहेत काही कारणं, त्यामुळे म्हणजे कॅन्सलही होऊ शकतं. पण रस्त्यातनं एक असा ॲटो उभं होता आणि प्रत्येकाला ते असं अडवत होते. 100 रुपयाचा लकी ड्रॉ होता. लकी ड्रॉ जर जिंकला तर 1700 रुपयात तुम्हाला 2 वस्तू मिळतील आणि नाही जरी जिंकला तरी 100 रुपयात कुकर मिळणार होतं. पण मला कुकर नकोच होतं ते, कारण ॲल्युमिनियमचं होतं आणि असंच जरा मला वाटलं ते. सो मी त्यांना म्हटलं नका घेऊ. पण घरी आल्यावर खरं सांगते मला पश्चाताप होत होता जरा, कारण म्हणजे बरंच चांगलं होतं. पण ते घेतलं असतं तर पुन्हा जे आहे माझी जी इच्छा आहे स्टीलचं कुकर घ्यायची ती आणखी 1-2 वर्षावर गेली असते, कारण कुकर छान जाडसर होतं आणि ते बरेच वर्ष टिकलं असतं. सो ते कॅन्सल केलं. काही ड्रायफ्रुट्स घ्यायचे होते ते घेतलेत. त्यानंतर वाशिम बायपास चौक आहे, नाका म्हणतात बहुतेक त्याला, आणि तिथे ना खूप छान एक बेकरी आहे. तिथनं काही ब्रेड्स वगैरे तिथे म्हणजे गरमागरम आपल्या समोर जे आहे आपल्याला पॅक करून देतात. सो त्यामुळे काही ब्रेड खारी वगैरे असं बरंच टोस्ट वगैरे घेऊन आलोत. सोबत ड्रायफ्रूट घेऊन आलोत. अकोल्याला जे बिझनेस सेंटर आहेत ना तिथे होलसेल भावामध्ये ड्रायफ्रूट चांगल्या क्वालिटीचे मिळतात. शिवाय रिटेल दुकानांपेक्षा ना इथे स्वस्तही मिळतात. म्हणून आम्ही नेहमी ड्रायफ्रूट जेव्हा जास्तच प्रमाणात घ्यायचे असले तर तिथनंच घेतो. सो सर्वच जे आहे घेऊन आली. फक्त एक गोष्ट विसरली ती म्हणजे पिस्ता. आणि मला काही सीड्स हव्या होत्यात, जसं पंपकिन सीड हवी होती किंवा सनफ्लॉवर सीड, त्या तिथे अवेलेबल होत्या, पण ते ना म्हणजे असे रिटेल द्यायला तयार नव्हते. सो आता जे मिळालं त्यातच भागवावं लागेल. आणि ना बघा, मी दररोज व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असते का जास्तीत जास्त फ्रूट्स खायचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणजे किती मोटिवेट होता आणि किती जणींनी म्हणजे असे फ्रूट्स वगैरे जास्त कन्झ्युम करायचं जे आहे स्टार्ट केलेलं आहे मला माहीत नाही. पण म्हणजे आरोहीच्या पप्पांनी मात्र जास्तच मनावर घेतलं हे सर्व, कारण कधीही मी व्हॉइस ओव्हर करते तर बऱ्याचदा ते माझ्या बाजूलाच बसलेले असतात आणि बऱ्याचदा 1-2दा ना ड्युटीवर असले ते तर व्हिडिओ एखादा पाहूनही घेतात. आणि व्हिडिओ पाहून तेच जरा जास्तच मोटिवेट झालेत की काय असं वाटतं, कारण घरात संत्री खूप होती. त्यांना म्हटलं नका घेऊ तरी त्यांचं चालू नाही संत्री खाणं खूप गरजेचं आहे, तू नेहमी सांगते ना फ्रूट्स खाणं गरजेचं आहे. आणि इतके सारे फ्रूट्स म्हणजे न मागवताही आता घरात नुसते येत राहतात की ते संपत नाहीत. सो चला आता हा सर्व पसारा आवरते. आणि कालच जे आहे सर्व डबे वगैरे व्यवस्थित घासलेले आहेत, त्यामुळे आता ना मला म्हणजे स्टोअर करायला आयते जे आहे स्वच्छ आणि व्यवस्थित डबे तयार आहेत. किराणाही सर्व भरून झाला तरी 1-2 डबे होते खाली. सो आज जे आहेत पॅक झालेत. शिवाय सोबत आलेल्या आहे पिशव्याही मी मस्त जपून ठेवते. भाजीपाला भरायलाही कामात येतात. सोबतच म्हणजे ॲज अ गार्बेज बॅगही मी त्यांना यूज करतच असते. आणि चला आता एवढे सारे फ्रूट्स आलेत घरात तर काही फ्रूट्स घेतेच खाऊन. थंडीने आता पुन्हा एकदा म्हणजे चांगलाच जोर पकडलेला आहे. मध्ये चक्रीवादळामुळे 8-10 दिवस थंडी तशी कमीच होती, म्हणजे डिसेंबरच्या स्टार्टिंगला. पण आता पुन्हा एकदाचं ते वादळ शांत झालं आणि थंडीचं वादळ जे आहे आता आलेलं आहे. बऱ्याच अंशाने पारा जो आहे खाली घसरतो आहे आणि त्यामुळे चांगलीच थंडी वाढलेली आहे. आणि थंडीत आपल्या शरीरात म्हणजे नॅचरली उष्णता निर्माण करणं खूप गरजेचं असतं, कारण थंडीत भयंकर आजार जे आहेत असतात आणि त्यापासून आपलं संरक्षण झालं पाहिजे किंवा थंडीपासून बचाव झाला पाहिजे. त्यासाठी शरीर उष्ण ठेवणं गरजेचं असतं आणि त्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू जे आहेत फार हेल्पफुल असतात. त्यासाठीच जे आहे इथे मी खोबरं बारीक पावशीनेच चिरून घेतलं आणि त्यानंतर आता खारका फोडायला घेतलेले आहेत. आणि खारका फोडताना ना मला आईची खरंच फार आठवण आली.
म्हणजे प्रत्येकच वेळेस ड्रायफ्रूटचे लाडू करताना येते, कारण जेव्हाही आई ड्रायफ्रूटचे लाडू करायला बसायची ना, आम्ही फार एक्सायटेड असायचो, कारण आईच्या हातचे ड्रायफ्रूटचे लाडू म्हणजे खरंच काय सांगू तुम्हाला. म्हणजे हे सर्व आता मी प्रिपरेशनच करते आहे ना, तर तोंडाला असं पाणी सुटत होतं आणि त्या लाडवांची ना फार आठवण येत होती. आणि आज मी आता व्हॉइस ओव्हर देत आहे, सो आताही माझ्या तोंडाला जसं काही पाणी सुटत आहे असं होत आहे. आणि मला माहिती आहे, मी हे आता कितीही लाडू बनवलेत ना, तरी आता पप्पा जेव्हा येतील ना, तेव्हा माझ्यासाठी आईच्या हातचे लाडू येणारच आहेत. पण चला तोपर्यंत याच लाडवाने भागवते. खारका घेतल्यात फोडून मी. आणि तसं खरं सांगू का, ड्रायफ्रूटच्या लाडूतनं प्रमाण वगैरे काही एवढं नसतं. आता आपण रेसिपी चॅनल वगैरे बघतो, एवढंच घ्या तेवढंच घ्या तेवढंच घ्या, असं काहीही नसतं. जितकं आपल्याला आवडतं स्वस्त तितकं आपण यात टाकू शकतो. आणि जे जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते सर्व टाकू शकतो, किंवा काही नसेल ना, नाही टाकलं तरी काहीही फरक पडत नाही. आपापल्या ऐपतनुसार आपापल्या आवडीनिवडीनुसार जे आहे आपण हे लाडू बनवत असतो. सो इथे मी म्हणजे 1 पाव खारीक घेतलेली आहे, 1 पाव खोबरं घेतलं आणि सोबत अर्धा पाव काजू, बदाम, गोडंबी, अक्रोड हे सर्व घेतलेलं आहे. आणि सोबतच मी यामध्ये ना तिळही घालत असते, सो तेही मी 1 वाटी घेतलेले आहेत. यात आपण शेंगदाणेही घालू शकतो, शिवाय वेगवेगळ्या सीड्सही घालू शकतो. पण सीड्स माझ्याकडे नाही आहे, पिस्ता माझ्याकडे नाही आहे. सो जे आहे त्यामध्येच जे आहे मी हे लाडू बनवणार आहे. सो सर्व जे हे साहित्य आहे ना, आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवर तुपामध्ये जे आहे भाजून घ्यायचं आहे. फार म्हणजे भाजायचं नाही आहे, अगदी थोडंफार त्यातला थोडाफार कच्चेपणा गेला ना की झालं. आणि ते सर्व साहित्य मस्त थंड झालं की मिक्सरमधनं जशी आपली आवड आहे त्यानुसार. आता आमच्याकडे ना आता पिहू वगैरे खातो, आणि त्याला ना एखादं ड्रायफ्रूट जर त्यात ओळखायला आलं ना किंवा दिसलं तर तो खाणारच नाही असं आहे. त्यामुळे मी तर अगदी जे आहे पीठ करायचाच प्रयत्न करते. पण ना जरा दरदरीत असलं किंवा असं काही तुकडे वगैरे असले ना त्यामध्ये, तर त्याची चव खरंच सांगते अगदी मस्त लागते. ते तुकडे जेव्हा दाताखाली वगैरे येतात ना, खरंच खूप छान लागते. पण पिहूमुळे जे आहे मी म्हणजे जास्तीत जास्त जे आहे बारीक करायचाच प्रयत्न करत आहे. मी सर्व साहित्य मिक्सरमधनं बारीक करून घेतलं आणि त्यानंतर ते सर्व छान एकजीव केलं. माझी आई ना म्हणजे भाजत वगैरे काहीच नाही, कच्चंच मस्त असं दरदरीत वाटून घेते मिक्सरमधनं आणि त्यामध्ये साखर घालत असते, भरपूर तूप घालत असते. पण आता बघा, म्हणजे माहेरची रेसिपी आपण जसंच्या जसं इकडे कॉपी करू शकत नाहीत, कारण माहेरच्या आवडीनिवडी वेगळं आणि आपल्याला चालावं लागतं ते सासरच्या आवडीनिवडीनुसार, आणि त्यानुसारच हळूहळू आपल्याही आवडीनिवडी जे आहेत चेंज होत जातात. सो माझंही तसंच झालं आणि त्यानुसारच जे आहे मग मी इथे लाडू बनवते आहेत. सर्व मी भाजून थंड करून छान दरदरीत नाही, थोडं पिठसर वाटून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये बघा मी 1 वाटी इथे तूप घेतलं आणि 1च वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला गोड आवडत असेल ना तुम्ही आणखी गूळ ॲड करू शकता. आम्हाला सर्वांना आवडतं, पण आरोहीच्या पप्पाला गोड जरा जास्त होईल, आणि तसंही जितकं गोड कमी खाल्लं ना तितकंच बरं. त्यामुळे जे आहे मी फक्त वाटीभर गूळ घातलेला आहे या 1 किलोच्या लाडूंसाठी. तो छान तुपात थोडासा फक्त विरघळून घेतला. काही आपल्याला पाक वगैरे करून घ्यायची अजिबात गरज नाही, विरघळून घेतला आणि सर्व जे मिश्रण आहे गरम गरमच या मिश्रणात टाकलं आणि मस्त बघा आता लाडू वळायला घेतलेत. अगदी इझिली जे आहेत हे लाडू वळल्या जातात. तूप मी जरा कमीच यूज करते, कारण मग हे लाडू ना जास्त दिवस घरात राहिले की तुपामुळे वास येऊ शकतो. आणि तसंही म्हणजे काहीही बनवायचं असलं की घरातील सर्वच मेंबरचा जो आहे विचार करावाच लागतो. सो त्यामुळे गोडही मी जरा कमीच घातलं, पण यात थोडासा गुळ आणखी असताना तर हे लाडू म्हणजे अगदीच उत्तम झाले असते असं म्हणता येईल. आणि हे लाडू किती हेल्दी असतात हे काही मी नव्याने सांगायची तुम्हाला गरज नाही, मला चांगलंच माहिती आहे. फक्त आपल्या हेल्थसाठीच नाही तर आपल्या केसांसाठी, आपल्या स्किनसाठी, ओव्हरऑल बॉडीसाठी, सर्वच गोष्टींसाठी हे लाडू फार महत्त्वाचे असतात. माझी आई तर लहानपणी आम्हाला सकाळी उठवायची 5 वाजता, हा एक लाडू द्यायची आणि कपभर दूध द्यायची. त्यानंतर पुन्हा आम्ही झोपी जायचो आणि तिचं म्हणणं हेच असायचं की लाडू खायचा पुन्हा झोपायचं, म्हणजे हा लाडू ना अंगाला छान लागतो. प्रत्येक गोष्टीसोबत, रेसिपीसोबत आपल्या खूप साऱ्या आठवणी असतात नाही का. सो चला, मी जशी लहानपणी लाडू वळायसाठी माझ्या आईच्या मागे लागायची, तसंच जे आहे आरू पिहूचंही चालू होतं मलाही बनव दे. पण मी काही आज त्यांना हातच लावू दिला नाही, कारण फारच सांडोबड करतात आणि असं काही महागडं सांडलं की मग मात्र फार मन दुखतं माझं. चला आता लाडू बनवून तयार आहेत. पहिला लाडूचा नैवेद्य देवाला दिला, त्यानंतर आरू पिहूला आणि तिच्या पप्पांनाही दिला. सर्वांना लाडू फार आवडले, कौतुक करत होते. म्हटलं चला आपणही जरा ट्राय करून बघूयात, आणि खरं सांगते लाडू खूप मस्त बनला होता चवीला.
त्यातील प्रत्येक साहित्याची चव वेगळी, रंग वेगळा, गुण वेगळा, तरी सर्व जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा काय मस्त म्हणजे एकमेकांमध्ये सामावून जातात आणि वेगळीच टेस्ट जी आहे तयार होते. सो चला, लाडू झालेत करून. त्यानंतर भांडी घासली आणि अशी थंडी अंगात भरली ना की काय सांगू तुम्हाला. मग आठवण आली गरम गरम चहाची. आणि चहाची आठवण यायचं आणखी एक कारण होतं, ती म्हणजे खारी ब्रेड घरात असली की मला चहाची आठवण येतेच. मस्त चहा एन्जॉय करतच होते. तर दार वाजलं आणि उघडून पाहते तर बघा कोण आलंय. आमचं छोटूसा मोक्ष. दिवसातून 3-4दा तरी तो असा दार ठोठावतो आणि जोपर्यंत दार उघडत नाही तोपर्यंत तो ते दार वाजवतच राहतो की धावतच यावं लागतं. आणि त्याचं म्हणणं होतं आज की खाली चला. आणि मी पण गॅलरीमध्ये जेव्हा बसून होती मी खाली बघितलं तर छान शेकोटी पेटली होती. आणि खरंच म्हणजे आता आठवतही नाही की लास्ट टाइम मस्त शेकोटी भोवती मी कधी बसली असेल आणि कधी मस्त हातपाय शेकले असतील. म्हणून जशी शेकोटी पेटलेली दिसली ना तसं आम्ही लगेच खाली आलो. आणि व्ह्यू बघा इतकं मस्त ना, म्हणजे सूर्यास्त नुकताच झाला होता असं म्हणजे म्हणताही येणार नाही, कारण सर्वीकडे उजाळलेलंच होतं बऱ्यापैकी. आणि सर्व बायका मस्त खाली बसून होत्या. आम्ही ना लहानपणी मामाकडे जायचो तेव्हा झोपीतून उठलं की सरळ शेकोटीवर धावत जायचो. आणि तेव्हा आम्ही शेकोटी वगैरे काही नाही म्हणायचो, आम्ही याला ताप पेटवला असं म्हणायचो. खूप मस्त दिवस होते ते, खरंच गेलेत ते दिवस, पण खूप साऱ्या आठवणी आहेत त्याच्या. आणि चला आता मैत्रिणीसोबत छान मस्त शेकोटी एन्जॉय करते. आणि तुम्ही लास्ट टाइम मस्त निवांत असं शेकोटी भोवती बसून कधी हातपाय शेकलेत हे नक्कीच कमेंट थ्रू माझ्यासोबत शेअर करा. चला आता व्हिडिओ इथे संपवते आणि आशा करते तुम्ही आजचा व्हिडिओ नक्कीच एन्जॉय केलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंटही करा. पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.